पॅनक्रियाटिक कॅन्सर किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर आपण अनेकदा ऐकतो. हा सगळ्यात कठीण असा कॅन्सर आहे आणि हो, ही गोष्ट खरी पण आहे. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगणार आहे. कठीण कॅन्सर म्हणजे ट्रीटमेंट अशक्य नाही. लवकर सापडलं तर ऑपरेशन शक्य आहे आणि ऑपरेशन म्हणजे बरं होण्याची खरी संधी. त्यामुळं फरक फक्त एकाच गोष्टीचा आहे, वेळेत ओळखणं आणि योग्य ठिकाणी पोहोचणं. तोच फरक आज आपण समजून घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस आणि गट टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत. आधीच्या एका भागात आपण पाहिलं, न दुखणारी कावीळ का धोकादायक असते. आजचा व्हिडिओ त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे पॅनक्रियाटिक कॅन्सर म्हणजे नक्की काय आणि उपचार कसा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते लक्षणं आपण कधीही दुर्लक्ष करू नयेत ह्या गोष्टीवर आहे. आधी थोडंसं पॅनक्रियाजबद्दल आपण जाणून घेऊया. पॅनक्रियाज हा पोटाच्या मागे खोलवर असलेली एक ग्रंथी आहे. पचनासाठी रस बनवते आणि इन्सुलिन पण बनवते, जी आपली रक्तातली साखर नियंत्रित करायला मदत करते. आता हा कॅन्सर कठीण कॅन्सर आहे असं आपण का म्हणतो? मुख्यतः 3 कारणं. पहिलं कारण, पॅनक्रियास खोलवर असतो, त्यामुळे सुरुवातीला कॅन्सर कुठलंही लक्षण देत नाही. दुसरं, जेव्हा लक्षणं येतात तोपर्यंत तो अनेकदा पसरलेला असतो किंवा ॲडव्हान्स झालेला असतो. तिसरं, पॅनक्रियाच्या अवतीभोवती बऱ्याचशा रक्तवाहिन्या असतात, त्यामुळे सर्जरी ही तांत्रिकदृष्ट्या अवघड असते. पण हीच 3 कारणं आपल्याला 2 जीवनरक्षक गोष्टी शिकवतात. एक, लक्षण ओळखणं आणि दुसरं, योग्य सेंटरची निवड करणं. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश, न दुखणारी कावीळ. डोळे पिवळे झाले, लघवी गडद पिवळी झाली आणि शौचाला फिकट कलरची शी होते, तर अशा गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पोटात दुखत नसेल तर डेफिनेटली करू नका, कारण सामान्य कावीळ अनेकदा दुखते, सोबत ताप असतो. पण वेदनेशिवाय असलेली कावीळ ही वेगळी गोष्ट आहे. आणि हो, पॅनक्रियास किंवा बाईल डक्टचा कॅन्सरचं हे एक लक्षण असू शकतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, न दुखणारी कावीळ म्हणजे थांबू किंवा बघू नाही. न दुखणारी कावीळ म्हणजे लगेच तज्ज्ञ डॉक्टर यांचा सल्ला घेणं. इतरही काही इशारे ह्याच्यामध्ये असतात, जसं अचानक आणि विनाकारण वजन घटणं, पाठीत सतत जाणारी पोटदुखी आणि विशेषतः वय जास्त असेल तर अचानक झालेला डायबिटीस. त्यामुळं अचानक झालेला डायबिटीस 50 नंतर सोबत वजन घटत असेल तर ही लक्षणं कॅन्सरची असू शकतात. नक्की असतील असं नाही, पण ती तपासून घेण्याजोगी नक्की आहेत. मग आपण निदानासाठी काय करायला पाहिजे? ह्याच्यामध्ये एक विशेष प्रकारच्या CT स्कॅनचं महत्त्व आहे, ज्याला आपण पॅनक्रियाटिक प्रोटोकॉल CT स्कॅन असं म्हणतो. काही वेळेला एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड म्हणजे दुर्बिणीद्वारे पॅनक्रियाच्या जवळून केली जाणारी तपासणी आणि काही वेळेला त्यातून होणारी बायोप्सी हे पण महत्त्वाचं असतं. काही पेशंट्समध्ये किंवा काही ठिकाणी आपण रक्ताच्या टेस्ट जसं CA-99 ही पण करतो. आता CA-99 बद्दल एक थोडासा गैरसमज असतो की CA-99 वाढलेली असणं म्हणजे कॅन्सरचं निदान असं डेफिनेटली नाही आहे. ती एक फक्त आपल्याला साथ देणारी टेस्ट आहे, जी उपचारादरम्यान आपल्याला प्रोग्रेस बघण्यासाठी उपयोगी पडते. पण एकाच रक्ताच्या टेस्टवर कॅन्सर आहे किंवा नाही हे डेफिनेटली ठरत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा कॅन्सर ऑपरेबल आहे का? म्हणजे तो ऑपरेशन करून पूर्णपणे काढता येईल का? आता ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे, त्यामुळं कृपया नीट ऐका. कॅन्सर ऑपरेबल आहे की नाही हे फक्त एक स्कॅन रिपोर्टवर आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे हे ठरवण्यासाठी पॅनक्रियाटिक सर्जरीचा अनुभव असलेली किंवा असलेलं हिपॅटो पॅनक्रियाटिको बिलियरी म्हणजे HPBचा अनुभव असलेलं सेंटर आपल्याला गाठावं लागेल. HPB म्हणजे हिपॅटो पॅनक्रियाटिको बिलियरी म्हणजे यकृत, स्वादुपिंड आणि पित्तनलिकेचे तज्ज्ञ. आता हे का बरं महत्त्वाचं आहे? कारण अनेकदा असं होतं की एखाद्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन होणार नाही असं सांगितलं जातं.
पण जेव्हा तुम्ही अनुभवी HPV सेंटरमध्ये येता तेव्हा तेच ऑपरेशन कदाचित ऑपरेबल पण ठरू शकतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑपरेशन होणार नाही असं ऐकल्यानंतर थांबण्याआधी किमान अनुभवी HPV टीमच्या सेंटरचं एक मत जरूर घ्या. कारण हे दुसरं मत काही रुग्णांसाठी आयुष्य किंवा मृत्यूमधला फरकही असू शकतं. समजा कॅन्सर ऑपरेबल आहे तर उपचार कसा? उपचार असा की पॅनक्रियाच्या डोक्याचा कॅन्सर असेल तर युजली एक मोठी सर्जरी आपल्याला करावी लागते, ज्याला आपण व्हिपल्स ऑपरेशन असं म्हणतो. आता हे नाव थोडंसं तुम्हाला अवघड वाटतं, पण संकल्पना तशी सोपी आहे. पॅनक्रियाचं डोकं काढावं लागतं, पित्ताशयाजवळचा थोडासा भाग आपल्याला काढावा लागतो आणि छोट्या आतड्यांचा सुरुवातीचा भागही आपल्याला एकत्रितपणे काढावा लागतो. मग पॅनक्रियास, पित्तनलिका आणि छोट्या आतड्यांचा भाग हे पुन्हा नीट आपण जठराच्या पिशवीशी जोडतो. तशी बघितली तर ही मोठी गुंतागुंतीची सर्जरी आहे. पण म्हणूनच हे महत्त्वाचं की तुम्ही एका अनुभवी सेंटरकडनं, अनुभवी तज्ज्ञांकडनं, जिथे अशा सर्जरीज नियमित प्रकारे होतात आणि तिथे रिझल्ट्स हे ॲक्सेप्टेबल आणि चांगल्या प्रकारचे असतात. त्यामुळे इथे अनुभवाला पर्याय डेफिनेटली नाही. आणि आज अनेक रुग्णांमध्ये सर्जरी आधी किंवा नंतर किमोथेरपी ही एक स्टँडर्ड पद्धत अवलंबली गेली आहे. मागच्या एका एपिसोडमध्ये आपण स्टमक कॅन्सरमध्ये हेच बघितलं होतं की किमोथेरपी ऑपरेशन पूर्वी, नंतर ऑपरेशन आणि त्यानंतर पुन्हा गरज पडली तर किमोथेरपी देणं योग्य आहे. आता काही केसेसमध्ये जर कॅन्सर ऑपरेबल नसेल तर तुम्हाला स्पष्ट मी सांगू इच्छितो की हा थोडासा टप्पा कठीण होऊ शकतो पेशंटसाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी. पण इथेही उपचार अवेलेबल आहेत. काहीच करता येत नाही असं डेफिनेटली नाही आहे. किमोथेरपीने कॅन्सर नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, कावीळ असेल तर आपण एंडोस्कोपीद्वारे स्टेंट टाकून पित्ताचा प्रवाह मोकळा करू शकतो. त्यामुळे रुग्णाला बऱ्यापैकी आराम मिळू शकतो, वेदनांवर नियंत्रण मिळू शकतं, पोषण व्यवस्थित होऊ शकतं आणि आयुष्याची गुणवत्ता डेफिनेटली सुधारू शकते. त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हे सुद्धा एक प्रकारचे उपचार आहेत. त्यामुळं नेहमी क्युअर होत नसेल किंवा आपला गिवन सिच्युएशनमध्ये कॅन्सर क्युअर होत नसेल तरी कधीकधी ट्रीटमेंटचा हेतू हा जीवनमान उंचावणं, चांगले दिवस पेशंटला दाखवणं, त्रास कमी करणं आणि एका अर्थानं सन्मानानं जगणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर पॅनक्रियाटिक कॅन्सरचं निदान झालं आहे किंवा शंका आहे आणि आपण डॉक्टरांना भेटायला जात आहात तर साधारण कोणते प्रश्न असायला पाहिजे? पहिला प्रश्न, माझा कॅन्सर ऑपरेबल आहे का? आणि हे एखाद्या HPV तज्ज्ञानं आपल्याला तपासलं आहे का? दुसरा, पॅनक्रियाटिक प्रोटोकॉलनी आपण CT स्कॅन केला आहे का? आणि गरज असेल तर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड करून बायोप्सीची तपासणी झाली आहे का? तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्या सेंटरमध्ये व्हिपल्ससारख्या क्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या सर्जरीज नियमित प्रकारे होतात का? चौथा प्रश्न, सर्जरीच्या अगोदर किंवा नंतर किमोथेरपी देण्याची गरज लागेल का? आणि नेहमीप्रमाणे अनुभवी HPV सेंटरमध्ये दुसरं मत घेतलं तर चालेल का? हे सगळ्यात महत्त्वाचं. तर आजच्या व्हिडिओचं जर आपण सार जाणून घ्यायचं असं ठरवलं तर पॅनक्रियाटिक कॅन्सर डेफिनेटली हा एक कठीण प्रकारचा कॅन्सर आहे. न दुखणारी कावीळ वेळेत ओळखली आणि अनुभवी HPV सेंटर गाठून तुम्ही तपासण्या केल्या आणि ट्रीटमेंट घेतली तर ही लढाई खूप वेगळी असू शकते. त्यामुळे घरात कोणाला न दुखणारी कावीळ दिसली तर हा व्हिडिओ डेफिनेटली त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कदाचित तो एक निर्णय सगळं बदलू शकेल.